तर लास्ट लेक्चरमध्ये आपण पाहिलं आहे की जे काही फोटोसिंथेसिसचे पाथवे आहे त्यापैकी C3 पाथवे, C4 पाथवे आपण हे लास्ट लेक्चरमध्ये पाहिलं आहे. त्याचप्रमाणे काही प्लांटमध्ये एक वेगळ्या प्रकारे आपल्याला फोटोसिंथेसिस झालेलं पाहायला मिळतं किंवा डार्क रिॲक्शन जी आहे ही एक तिसऱ्या प्रकारे झालेली आपल्याला पाहायला मिळते. ही आजच्या आपल्या लेक्चरमध्ये पाहायचं आपल्याला. तर त्यापूर्वी आपण लास्ट लेक्चरला जे काही आपण पाहिलं जसं की C3 पाथवे आणि C4 पाथवे, बरोबर. हे C3 पाथवे जो आहे तो C3 प्लांटमध्ये होत असतो आणि C4 पाथवे जो आहे तो C4 प्लांटमध्ये होत असतो. मग आता याच्यामध्ये काय डिफरन्स आहे थोडक्यात एकदा सुरुवातीला समजून घेऊ आणि मग पुढं शेवटचा जो काही थर्ड पाथवे आहे फॉर डार्क रिॲक्शन तो आपण आजच्या लेक्चरमध्ये पाहणार आहोत. तर सुरुवातीला C3 पाथवे आणि C4 पाथवे किंवा C3 आणि C4 प्लांटमध्ये काय डिफरन्स आहे हा आपण सुरुवातीला पाहणार आहोत. पहिलं त्याच्यामध्ये आहे की इन दी C3 प्लांट you can observe the carbon dioxide which is fixed by these C3 pathway only, बरोबर. पण मात्र C4 प्लांट मध्ये कार्बन डायऑक्साईडचं फिक्सेशन हे 2 स्टेप मध्ये होत असतं. सुरुवातीला कार्बन डायऑक्साईडचं फिक्सेशन होऊन 4 कार्बन कंटेनिंग कंपाऊंड तयार होईल, दॅट इज ऑक्झॅलोएसिटिक ऍसिड, अँड देन आफ्टरवर्ड्स इट विल अगेन डिकार्बोझायलेशन आणि त्यानंतर मग डिकार्बोझायलेशन होऊन मग पुन्हा C3 पाथवे या C4 प्लांटमध्ये सुद्धा झालेला पाहायला मिळतो. हा त्यामधला डिफरन्स आहे. तर सेकंड कॅरेक्टर असं आहे की या ठिकाणी C3 प्लांटमध्ये एकदाच फक्त आपल्याला कार्बोझायलेशन पाहायला मिळेल. एकदाच म्हणजे काय, सुरुवातीलाच एकदाच कार्बन डायऑक्साईड जो आहे तो फिक्स होईल, त्याला कार्बोझायलेशन प्रोसेस असं म्हणायचं. पण C4 प्लांटमध्ये मात्र 2 वेळेस कार्बन डायऑक्साईडचं फिक्सेशन होतं आहे की नाही. सुरुवातीलाच एंट्री लेवलला मेसोफिल सेलमध्ये कार्बन डायऑक्साईडचं फिक्सेशन होऊन ऑक्झॅलोएसिटिक ऍसिड तयार होईल आणि त्यानंतर त्यापासून जे काही मॅलिक ऍसिड किंवा aspartic acid तयार होतं, ते aspartic acid which is transport to the bundle sheath cell, and in bundle sheath cell again decarboxylation takes place, and where the carbon dioxide which is free from malic acid, and again it will get कार्बोझायलेशन प्रोसेस. पुन्हा तो कार्बन डायऑक्साईड जो काही त्या ठिकाणी बंडल शीथ सेलमध्ये फ्री होईल तो पुन्हा त्या ठिकाणी C3 पाथवेसाठी वापरला जातो. हा त्याच्यामधला महत्त्वाचा डिफरन्स आहे. आणि या मार्गाने जास्त सिग्निफिकंटली किंवा जास्त प्रमाणामध्ये फोटोसिंथेसिस झालेलं आपल्याला पाहायला मिळतं. त्यानंतर तिसरं आहे की कार्बन डायऑक्साईड विच इज ॲक्सेप्टेड इन C3 पाथवे, इट इज बाय RUDP, ओके, रायबुलोज डायफॉस्फेट किंवा रायबुलोज बायफॉस्फेट, त्याकडनं कार्बन डायऑक्साईडचं ॲक्सेप्टेशन करून किंवा त्याला फिक्स करण्याचं काम केलं जातं. आणि C4 प्लांटमध्ये these carbon dioxide which is accepted by phosphoenol pyruvic acid, ओके. सो इथं ॲक्सेप्टिंग किंवा कार्बोझायलेशन करणारे जे काही 2 घटक आहेत हे वेगवेगळे C3 प्लांटमध्ये आणि C4 प्लांटमध्ये. त्यानंतर C3 प्लांटमध्ये यू कॅन ऑब्झर्व द फर्स्ट स्टेबल कंपाऊंड which is produced, which is 3 carbon containing compound, and it is known as phosphoglyceric acid, PGA, okay. So it is 3 carbon containing compound, and therefore this cycle is known as C3 cycle or C3 pathway. While in C4 plant or C4 pathway, the first stable compound which is produced is oxaloacetic acid, and this one is the 4 carbon containing compound. त्यानंतर काही ॲनाटॉमिकली सुद्धा आपल्याला काही डिफरन्स या दोन्ही प्रकारच्या प्लांटमध्ये पाहायला मिळतो. C3 प्लांटमध्ये जनरल ॲनाटॉमिकल फीचर्स असतात की ॲज युज्युअल जी प्लांटमध्ये आहेत, जसं की मेसोफिल सेल आहेत, त्यानंतर व्हॅस्क्युलर बंडल्स आहेत, इपिडर्मिस आहे, अप्पर इपिडर्मिस, लोअर इपिडर्मिस, ओके, पॅलिसेड्स आहेत. पण मात्र C4 प्लांटमध्ये आपल्याला एक वेगळ्या प्रकारची ॲनाटॉमी पाहायला मिळते ज्याला आपण म्हटलंय क्रॅन्झ ॲनाटॉमी, ओके. क्रॅन्झ ॲनाटॉमी म्हणजे काय की ज्यामध्ये व्हॅस्क्युलर बंडल जे आहेत या व्हॅस्क्युलर बंडलच्या सराउंडिंगला यू कॅन ऑब्झर्व दी स्पेशलाइज सेल्स, दॅट इज बंडल शीथ सेल्स, ओके. बंडल शीथ सेल हा एक स्पेशल टाईपच्या सेल्स आपल्याला या व्हॅस्क्युलर बंडलच्या भोवती आपल्याला पाहायला मिळतात. त्यानंतर पुढे दुसरा एक डिफरन्स आहे की फोटोसिंथेटिकली these C3 plants are less efficient. त्यांच्याकडनं इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये किंवा तेवढ्या प्रमाणामध्ये फोटोसिंथेसिस होत नाही, बरोबर. पण मात्र C4 प्लांटमध्ये फोटोसिंथेसिस जे आहे ते मोर इफिशियंटली होत असतं. कारण का, तर
कार्बन डायऑक्साईड जो आहे तो पहिल्यांदा मॅलिक ॲसिडमध्ये कन्वर्ट होत असतो आणि मग या मॅलिक ॲसिडचा वापर पुढे C3 सायकलसाठी केलं जातं C4 प्लांटमध्ये. त्यामुळे कंटिन्युअस कार्बन डायऑक्साईडचं त्या ठिकाणी अवेलेबिलिटी आपल्याला पाहायला मिळते आणि त्यामुळे त्या ठिकाणी जास्त प्रमाणामध्ये फूड मटेरियल किंवा ग्लुकोज मॉलिक्युल्स तयार केले जातात. पुढचा आणखीन एक आपला डिफरन्स असा सांगता येईल की इन C3 प्लांट the leaves which has a diffused mesophyll and only one type of chloroplast. Okay, while in C3 plant there are two type of chloroplast. Okay, दोन कोणते टाईप आहेत तर मेसोफिल सेल मध्ये असणारे क्लोरोप्लास्ट आणि त्याचबरोबर बंडल शीथ सेल मध्ये असणारे क्लोरोप्लास्ट. ओके, त्यानंतर मग इथे एक आहे नोटेशन. ओके, त्यानंतर पुढचं बघा की it is found in all photosynthetic plants. This C3 plant which is found in all photosynthetic plants. While this C4 type or C4 pathway which is only found in certain tropical plants की जे थोड्याफार म्हणजे ज्याला आपण म्हणूया की कमी प्रमाणामध्ये पाणी उपलब्ध आहे अशा प्लांटमध्येच आपल्याला हे C4 पाथवे झालेलं आपल्याला पाहायला मिळतं. त्यानंतर पुढचं आहे दॅट इज आता डिफरन्स काय आहे, तर C4 प्लांट कोणते आणि C3 प्लांट कोणते याचे एक्झाम्पल जर पाहिले आपण लास्टली तर C3 प्लांट असे आहेत बघा, पल्सेस, सर्व काही जे काही पल्सेस आहेत, पल्सेस म्हणजे कडधान्य, ही कडधान्य आपल्याला या ठिकाणी C3 प्लांट किंवा C3 पाथवे या प्लांटमध्ये झालेला आपल्याला पाहायला मिळतो. त्याचबरोबर ऑइल इल्डिंग प्लांट आहेत, सिरियल्स आहेत, वीट राईस प्लांट आहे, सनफ्लावर आहे किंवा क्लोरेला किंवा अशा प्रकारचे काही अल्गी सुद्धा आहेत. C4 प्लांटमध्ये जर बघितलं आपण तर शुगर केन, मेज, ॲमॅरॅन्थस, शॉर्गम किंवा बाजरी, ज्वार या प्रकारचे काही प्लांट आपल्याला या C4 प्लांटमध्ये पाहायला मिळतात. तर असं एक साधारणतः पहिला हा डिफरन्स आहे. यानंतर पुन्हा आणखीन तुम्हाला आणखीन डिटेली जर सांगायचं म्हटलं तर यामध्ये तुम्ही इथं बघा ॲनाटॉमिकली C3 प्लांटच्या लीफमध्ये आणि C4 प्लांटच्या लीफमध्ये काय फरक आहे तुम्हाला या डायग्रामवरून लक्षात येईल. जसं की C3 प्लांटच्या लीफमध्ये हे सिंपल टाईपचे व्हॅस्क्युलर बंडल्स तुम्हाला पाहायला मिळतात आणि इन C4 प्लांट यू कॅन ऑब्झर्व द स्पेशलाइज सेल्स दॅट इज बंडल शीथ सेल्स, दे आर ऑब्झर्व अराउंड दी व्हॅस्क्युलर बंडल्स. आणि मग या मेसोफिल सेल्स आणि त्याचबरोबर बंडल शीथ सेल या दोन्ही मिळून मग या ठिकाणी आपल्याला फोटोसिंथेसिस झालेलं पाहायला मिळतं. अजून एक इथे डिफरन्स आपल्याला पाहायला मिळतो की C3 प्लांट जे आहेत हे साधारणतः ऑप्टिमम टेम्परेचर दॅट इज 20 to 25 डिग्री सेंटीग्रेड, बघा 20 ते 25 डिग्री सेंटीग्रेड मध्येच हे जास्तीत जास्त इफिशियंटली फोटोसिंथेसिस आपल्याला या C3 पाथवेने झालेलं पाहायला मिळतं. पण मात्र C4 प्लांटमध्ये you can observe in this plant the photosynthesis or dark reaction, it can be happen at optimum temperature like 35 to 44 degree centigrade. म्हणजे पहा, म्हणजे वातावरणामध्ये जर काही जास्त टेम्परेचर असेल, ठीक आहे, टेम्परेचर असेल तरी सुद्धा देखील या ठिकाणी जास्त इफिशियंटली फोटोसिंथेसिस झालेला आपल्याला पाहायला मिळणार. बरोबर, याप्रमाणे हा एक मेजर डिफरन्स आपल्याला याच्यामध्ये पाहायला मिळतो. ओके, आता जाऊ द्या, ठीक आहे. आता याच्यानंतर आता हे झाले C3 प्लांट किंवा C4 प्लांट किंवा आपण पाहिलं जसं की कॅल्विन सायकल आहे किंवा मग C4 सायकल आहे, C4 पाथवे आहे. आता याच्या व्यतिरिक्त असे काही प्लांट आहेत पुन्हा इकोसिस्टीम मध्ये की जे प्लांट दिवसभरामध्ये ज्या वेळेला सनलाईट अवेलेबल असते किंवा ज्या वेळेला फोटोसिंथेसिस व्हायचं आहे त्यावेळेला त्याचे स्टोमॅटा मात्र क्लोज राहतात. इट इज ड्यू टू अवॉइड दी ट्रान्सपिरेशन. आपण सुरुवातीला फर्स्ट लेक्चरमध्ये शिकलो की ट्रान्सपिरेशन जर काही थांबवायचं असेल तर स्टोमॅटा जे आहे ते स्टोमॅटा क्लोज असणं आवश्यक आहे. बरोबर, ज्या वेळेला स्टोमॅटा क्लोज असेल त्यावेळेला ट्रान्सपिरेशन होणार नाही. ट्रान्सपिरेशन म्हणजे काय, दॅट इज सिम्पली लॉस ऑफ वॉटर इन द फॉर्म ऑफ वेपर्स फ्रॉम दी एरियल पार्ट ऑफ द प्लांट. आणि मग आता अशी ह्या इथे डायग्राममध्ये तुम्ही पाहाल की अशी काही प्लांट आहे जसं की इथे या ठिकाणी पाईनॅपल आहे, त्यानंतर काही
झेरोफायटिक प्लांट आहेत ही सगळं काही. कॅक्टस आहे, ऑर्किड आहे, या ठिकाणी अगेव अमेरिकाना आहे, त्यानंतर काही फायकस प्लांट किंवा त्यावरती लटकलेले काही इपिफायटिक प्लांट आहेत. तर ही जी काही प्लांट आहेत या या प्लांटमध्ये तुम्ही जर पाहाल तर या ठिकाणी ट्रान्सपिरेशन जे आहे ते बऱ्यापैकी अवॉइड केलं जातं, बरोबर. या प्लांटच्या सरफेसवरती थिक क्युटिकल आहे, त्याला स्टोमॅटो नंबर जे आहेत ते कमी असतात. त्यातल्या त्यात दिवसाच्या वेळेला या प्लांटमध्ये स्टोमॅटा जे आहेत हे पूर्णपणे क्लोज केले जातात. मग आता क्लोज केले असतील स्टोमॅटा तर मग फोटोसिंथेसिससाठी कार्बन डायऑक्साईड जो आहे तो हा कुठून मिळणार, आहे की नाही. तर त्यामुळे ह्या प्रकारच्या प्लांटमध्ये एक वेगळ्या प्रकारचं अडॅप्टेशन आपल्याला पाहायला मिळतं, एक वेगळ्या प्रकारे फोटोसिंथेसिस झालेलं पाहायला मिळतं आणि त्यालाच नाव आहे कॅम किंवा कॅम पाथवे. ओके, सो दिस कॅम पाथवे विच इज क्रॅसुलॅसियन ऍसिड मेटाबॉलिझम पाथवे, त्याला असं म्हटलंय क्रॅसुलॅसियन ऍसिड मेटाबॉलिझम पाथवे. So these came after the plant family in which it was firstly found in Crassulaceae family. हा कॅम्प पाथवे जो आहे तो या क्रॅसुलॅसियन प्लांटमध्ये, क्रॅसुलॅसियन म्हणजे काय, झेरोफायटिक प्लांट, की जे प्लांट अत्यंत कमी पाणी असणाऱ्या ठिकाणी किंवा झेरी कंडिशन असणाऱ्या ठिकाणी येतात, जसं की अगेव अमेरिकन आहे, घायपत आहे, ब्रोमेलिया आहे, ऑर्किड्स आहेत. काही ऑर्किड सुद्धा पहा इपिफायटिक आहेत. हवेमधली आर्द्रता जी आहे ती हवेमधली आर्द्रता ते ॲब्झॉर्व करतात. त्याची रूट काय जमिनीमध्ये बऱ्याच वेळेला हे जे ह्या टाईपचे इपिफायट ऑर्किड जे आहेत त्याचे काही रूट जमिनीमध्ये नसतात, सॉईलमध्ये, तर ते हवेमधलं मॉइश्चर जे आहे ते डायरेक्टली ॲब्झॉर्व करतात. मग अशा प्रकारच्या प्लांटमध्ये सुद्धा असा हा पाथवे आपल्याला पाहायला मिळतो. आणि जवळपास सगळेच कॅक्टस जे आहेत की ज्याला आपण निवडुंगा असं म्हटलंय मराठीमध्ये, तर ही निवडुंगाची झाडं जी आहेत ती अत्यंत कमी पाणी किंवा इव्हन खडकावरती की ज्या ठिकाणी जवळजवळ 4-6 महिने त्यांना पाण्याचा थेंब सुद्धा भेटत नाही अशा ठिकाणी वाढणारी ही प्लांट आहे. मग या प्लांटमध्ये एक वेगळ्या प्रकारचे अडॅप्टेशन आपल्याला पाहायला मिळतात, अॅनाटॉमिकल अडॅप्टेशन आहे. आणि या अॅनाटॉमिकल अडॅप्टेशनमुळेच या प्लांटमध्ये एक वेगळ्या प्रकारे फोटोसिंथेसिस झालेलं आपल्याला दिसतं, अँड दॅट इज वी नोन ॲज कॅम पाथवे. मग आता ही जी काही प्लांट आहेत ज्यामध्ये कॅम पाथवे होणार आहे किंवा कॅम पाथवेच्या थ्रू फोटोसिंथेसिस होणार आहे, म्हणून मग या सर्व काही प्लांटला कॅम प्लांट असं म्हटलं जातं. ओके, पहा इथे या डायग्राममध्ये तुम्ही इथे या स्लाइडमध्ये पाहू शकाल की भरपूर वेगवेगळ्या प्रकारचे कॅक्टस या ठिकाणी लावलेले आहेत. हां, काही राऊंड कॅक्टस आहे, काही इलॉंगेट वाढणारे आहेत, काही ब्रांचड आहेत, बरोबर. आणि या कॅक्टसची फ्लावर मात्र फार सुंदर असते, शोवी फ्लावर्स असल्यामुळे आता बऱ्याच ठिकाणी कॅक्टसचं गार्डन देखील उभारलं जातं. ओके, ड्राय डेसिडियस किंवा झेरी कंडिशनमध्ये त्याला काही पाण्याची आवश्यकता नाही जास्त, वाळूमध्ये सुद्धा आपल्याला ही कॅक्टस वाढलेले दिसतात. तर आता याच्यामध्ये आपण पहिल्यांदा समजून घेऊया कॅम पाथवे काय आहे, क्रॅसुलॅसियन ऍसिड मेटाबॉलिझम म्हणजे काय. तर क्रॅसुलॅसियन ऍसिड मेटाबॉलिझम काय आहे, तर काही प्लांट आहेत जसं की फॅमिली क्रॅसुलेसी, कॅक्टेसी, ऑर्किडेसी, व्हायटेसी, इफोर्बिएसी, या फॅमिलीचे काही जे काही प्लांट आहेत. इफोर्बिएसी म्हणजे दुधानी, शेराचं झाड तुम्ही बघितलं असेल, किंवा मग आपल्याकडं आहेत बरं इफोर्बियाच्या बऱ्याचशा काही स्पेसिस तुम्ही लास्ट 3rd सेमिस्टरला शिकलेला आहे. ऑर्किडेसी म्हणजे सगळे जे काही ऑर्किड्स आहेत. त्यानंतर कॅक्टसची फॅमिली आहे. आणि क्रॅसुलेसी म्हणजे जसं की कलांचू किंवा ज्याला ब्रायोफायलम असं म्हणतो आपण, किंवा पानफुटीचं प्लांट असं म्हणतो, अशा प्रकारच्या प्लांटची ही फॅमिली आहे. हे सगळे प्लांट झेरोफायटिक प्लांट आहेत. आणि या प्लांटमध्ये यू कॅन ऑब्झर्व डायरोनल पॅटर्न ऑफ ऑर्गॅनिक ऍसिड फॉर्मेशन. या प्लांटमध्ये रात्रीच्या वेळेला एक वेगळ्या प्रकारचं ऍसिड फॉर्मेशन झालेलं फिजिओलॉजिस्टने शोधलं गेलेलं आहे. So all such plants they are called as Crassulacean acid metabolism plant. ही सर्व जी काही प्लांट आहेत या प्लांटमध्ये एक वेगळ्या प्रकारचं ऑर्गॅनिक ऍसिड मेटाबॉलिझम किंवा फॉर्मेशन झालेलं आपल्याला पाहायला मिळतं. आणि ते ऍसिड म्हणजेच काय तर क्रॅसुलॅसियन ऍसिड. And therefore these plants are known as Crassulacean acid metabolism plants. So in this plant, these plants are succulent in habitat. Succulent म्हणजे काय की या प्लांटच्या एरियल पार्टमध्ये लीफचं आणि स्टेमचं मॉडिफिकेशन होऊन फायलोक्लेट्स तयार झालेले आपल्याला पाहायला मिळतात, फायलाइट्स तयार झालेले पाहायला मिळतात. आणि त्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये वॉटर जे आहे ते स्टोअर केलं जातं, बरोबर. कारण का तर या ठिकाणी हे प्लांट जे ते अतिशय डेझर्ट कंडिशनला ग्रो होतात आणि मग त्या ठिकाणी त्यांना पुन्हा आणखीन वर्षाचे 7-8 महिने पाणी मिळत नाही. अशा वेळेला मग या प्लांटमध्ये एक मेकॅनिझम आहे की या प्लांटच्या व्हॅक्युअल्समध्ये किंवा काही स्पॉन्जी सेल्स आपल्याला पाहायला मिळतात, त्या स्पॉन्जी सेलमध्ये
वॉटर स्टोअर करून ठेवलं जातं, पाणी स्टोअर करून ठेवलं जातं. अँड अंडर दी नॅचरल कंडिशन the acidity of green shots of succulent and semi-succulent plant they increases at the night and decreases during the daytime. म्हणजे काय थोडक्यात या प्लांटमध्ये एक ऍसिडिक लेवल रात्रीची वाढलेली आपल्याला पाहायला मिळते आणि दिवसा मात्र ही ऍसिडिक लेवल कमी झालेली आपल्याला दिसते. सो दीज डायरोनल चेंज इन ऍसिडिटी, डायरोनल म्हणजे काय, दोन प्रकारे सिच्युएशन आहे. दिवसाच्या वेळेला मात्र ऍसिडिटी कमी आणि रात्रीच्या वेळेला ऍसिडिटी त्या प्लांटमध्ये वाढलेली. ऍसिडिटी म्हणजे तुम्हाला होते आम्हाला होते अशी ऍसिडिटी नाही. ऍसिडचं नो डाऊट ऍसिडिटी म्हणजे काय, ते ऍसिडचं प्रमाण वाढ, पण प्लांटमध्ये हे एक स्पेशल टाईपचं ऍसिड जे आहे ऑर्गॅनिक ऍसिड, याची वाढ झालेली आपल्याला पाहायला मिळते. ती दिवसाच्या वेळेला कमी होते, म्हणून याला म्हणतात डायरोनल चेंज. सो इट वॉज फर्स्टली डिस्कवर्ड इन क्रॅसुलॅसियन प्लांट. आता क्रॅसुलॅसियन प्लांट कोणतं आहे, हे प्लांट आहे ज्याला ब्रायोफायलम किंवा ज्याला आपण मराठीमध्ये पानफुटी वनस्पती असं म्हणतो. काय म्हणतात, पानफुटी वनस्पती. पानफुटी का म्हणतात, तर ही जी काही ब्रायोफायलमची पानं जी आहेत, या पानाच्या साईडला या ठिकाणी बल्बिल्स तयार झालेले आपल्याला दिसतात आणि या बल्बिल्स पासून स्प्राउटिंग होऊन या ठिकाणी नवीन रोपं तयार झालेली आपल्याला दिसतील. दॅट इज टाईप ऑफ व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शन. व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शन मधला हा एक टाईप आहे की ज्या ठिकाणी मार्जिनलाच याप्रमाणे प्लांट लीफ, त्या प्लांटच्या लीफ पासूनच प्लांटलेट्स तयार झाले आपल्याला दिसतात आणि म्हणून त्याला मराठीमध्ये पानफुटी असं म्हटलंय. बघा इथे हे पान लावलेलं आहे जमिनीवरती, मॅच्युअर पानं पाहिजे, त्याला मॅच्युअर लीफ पाहिजेत आणि मॅच्युअर लीफच्या साईडला या ठिकाणी बल्बिल्स व्हेजिटेटिव्हली डेव्हलप होतात आणि त्यापासून नवीन प्लांट तयार झालेलं आपल्याला पाहायला मिळतं. नंतर हे पान जरी कुजून गेलं किंवा कट जरी झालं तर हे नवीन रोप मात्र नवीन प्लांटमध्ये तयार झालेलं आपल्याला दिसेल. तर ही खासियत आपल्या या प्लांटची, किंवा या प्रकारे रिप्रोडक्शन या प्लांटमध्ये होते, प्रॉपगेशन होते, हे आपल्याला पाहायला मिळतं. आता या प्रकारचं अडॅप्टेशन काय आहे ह्या प्लांटमध्ये, तर त्याला कारणच असं आहे की या प्रकारच्या प्लांटला अत्यंत कमी पाणी उपलब्ध होणार आहे, झेरिक कंडिशनला हे प्लांट येणार आहे. त्यामुळं असं काही शक्य नाही की ते प्लांट फ्लावर प्रोड्यूस करू शकेल, सीड प्रोड्यूस करू शकेल आणि मग त्याचं पॉप्युलेशन वाढेल. म्हणून मग एक थोडक्यात लक्षात घ्या, निसर्गानं म्हणा या प्लांटला ही दिलेली देणगी की बाबा तुझ्या पानापासूनच पण तुझे नवीन प्लांटलेट्स तयार होतील, तुला अगदी पर फुलापर्यंत, फळापर्यंत, सीडपर्यंत जाण्याची आवश्यकता नाही. पण मात्र काही प्लांटमध्ये मात्र त्याला जर काही व्यवस्थित त्याची लाईफ सायकल कंप्लीट झाली तर त्या प्लांटमध्ये या प्रकारचे फ्लावर्स येतात. पहा, हे खालच्या दिशेने वाढलेले फ्लावर आहे, फ्लावरमध्ये पॉलिनेशन होईल, सीड तयार होतील, सीडच्या थ्रू सुद्धा त्याचं पॉलिनेशन मल्टिप्लिकेशन झालेलं आपल्याला दिसतं. तर ही प्लांट आहे दॅट इज वी कॉल्ड ॲज क्रॅसुलॅसियन प्लांट, किंवा ज्याला नाव आहे ब्रायोफायलम कॅलिसिनम. ओके, मग या प्लांटमध्ये पहिल्यांदा हे एक प्रकारचं ऍसिड फॉर्मेशन झालेलं पाहायला मिळतं रात्रीच्या वेळेला आणि दिवसाच्या वेळेला कमी होतं, म्हणून मग या ऍसिडला नाव दिलं गेलं क्रॅसुलॅसियन ऍसिड मेटाबॉलिझम, कॅम पाथवे, which is known as CAM pathway. CAM means what? Crassulacean acid metabolism. आता क्रॅसुलॅसिनच नाव का दिलं, तर ते पहिल्यांदा त्या प्रकारच्या प्लांटमध्ये किंवा त्या प्रकारे फॅमिली, याची फॅमिली जी आहे ती क्रॅसुलॅसिन फॅमिली, या फॅमिलीमध्ये पहिल्यांदा फाइंड आउट झालं, शोधलं गेलं, म्हणून मग याला म्हटलंय क्रॅसुलॅसियन ऍसिड मेटाबॉलिझम. त्यानंतर मग याच्यामध्ये these CAM pathway which is mostly observed in the succulent xerophytic plants. मग हा CAM pathway जो फक्त क्रॅसुलॅसी फॅमिलीमध्ये नाहीच, तर जास्तीत जास्त जे काही सक्युलंट झेरोफायटिक प्लांट आहेत, मग कॅक्टिसी फॅमिलीमधले असतील, त्यानंतर ऑर्किडेसी आहे, विटेसी फॅमिली, विटेसी फॅमिली म्हणजे द्राक्षाची फॅमिली, द्राक्षाला सुद्धा जास्त काही पाण्याची आवश्यकता नसते, युफोर्बिएसी फॅमिली आहे. अशा प्रकारच्या फॅमिली असणाऱ्या प्लांटमध्ये किंवा अशा प्रकारच्या प्लांटच्या फॅमिलीमध्ये किंवा त्या प्रकारे त्या प्लांटमध्ये आपल्याला हा पाथवे परफॉर्म झालेला पाहायला मिळतो. मग व्हॉट इज इन दिस पाथवे, तर यामध्ये डायरोनल चेंजेस आपल्याला पाहायला मिळतात. ऑर्गॅनिक ऍसिडचं कॉन्सन्ट्रेशन जे आहे सेल सॅपमध्ये, तर ते सेल सॅपमध्ये ऑर्गॅनिक ऍसिडचं पर्सेंटेज किंवा क्वांटिटी आपल्याला रात्रीच्या वेळेला वाढलेली पाहायला मिळते आणि त्या ऍसिडला नाव दिलं गेलं आहे क्रॅसुलॅसियन ऍसिड मेटाबॉलिझम. अँड इन दिस प्लांट विच फॉलोज CAM pathway and therefore these plants are known as CAM plant. ठीक आहे, या प्रकारचा पाथवे या प्लांटमध्ये आपल्याला झालेला पाहायला मिळतो, म्हणून या प्लांटला CAM pathway असं म्हटलं. याची एक्झाम्पल जर पाहिली तर भरपूर सारे एक्झाम्पल आहेत, जसं की पाइनॲपल प्लांट. तुम्ही पाइनॲपलचं शेत पाहिलं की नाही काय माहिती, पण पहा इथं डायग्राममध्ये, इथं स्लाइडमध्ये पहा, अशा प्रकारे खूप मोठ्या प्रमाणामध्ये ही पाइनॲपलची शेती केली जाते आणि याच्यावरती मग हे त्याच्या शेंड्यावरती पाइनॲपल्स येतात. तर पाइनॲपल आहे, त्यानंतर कॅक्टस आहे,
त्यानंतर घायपात म्हणा किंवा आगेव अमेरिकना किंवा सुरुवातीला आपण एक स्लाइड पाहिली होती त्यामध्ये बरेचसे काही प्लांट आहेत. ही सर्व काही प्लांट मग याच्यामध्ये अपुंशी असेल, निवडुंग असेल, ब्रायोफायलम म्हणजे पानफुटी आहे, कॅक्टस आहे, अगेव, त्यानंतर ॲलोवेरा सुद्धा आहे. ओके, कलांचू सारखं प्लांट आहे. तर ही जी काही प्लांट आहेत या प्लांटमध्ये कॅम्प पाथवे झालेला आपल्याला पाहायला मिळतो. सो इन दिस काय होते पहा, सिंपली ट्रान्सपिरेशन अवॉइड करण्यासाठी या प्लांटच्या लीफवरली जे काही स्टोमॅटा असतील हे दिवसाच्या वेळेला बंद राहतात. So where the opening and closing of stomata it is controlled by pH and decrease in pH of cell sap during the night favors opening of stomata. म्हणजे काय होते पहा, pH जर काही कमी झाला तर त्या ठिकाणी स्टोमॅटा ओपन होतात आणि या ठिकाणी pH जो आहे तो रात्रीच्या वेळेला कमी होतो. Where the stomata were open and increase in pH during the daytime it favors closing of stomata. So at night, the acidity of green cells increased due to the formation of organic acid and decreased due to daytime, and therefore this change in acidity was first discovered in members of family Crassulaceae, and therefore it is termed as Crassulacean acid metabolism. ठीक. तर आता आपल्याला ऍक्च्युली मेकॅनिझम आपल्याला पाहायचं आहे. आता थोडक्यात एक लक्षात घ्या, या प्लांटमध्ये आपल्याला एक वेगळ्या प्रकारचं अडॅप्टेशन झालेलं पाहायला मिळतं. तुम्हाला मग सांगितलं मी की झिरोफायटिक प्लांट आहेत. या झिरोफायटिक प्लांटमध्ये काही अडॅप्टेशन आहेत, जसं की these plants are succulent xerophytes which thick and fleshy leaves to store the water, which has thick आणि कशी आहेत फ्लेशी लीव्ज आपल्याला या प्लांटच्या लीफमध्ये पाहायला मिळतात. जाड असतात लीफ की ज्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पाणी जे आहे ते स्टोअर झालेलं आपल्याला दिसतं. If the leaves are absent, then stem becomes thick, fleshy, green, expanded to perform the photosynthesis. जर काय समजा या काही प्लांटला लीफ किंवा स्टेम या दोघीचं मॉडिफिकेशन होऊन फायलोक्लेट्स तयार झालेले आपल्याला पाहायला मिळतात. अँड दीज प्लांट्स कीप देअर स्टोमॅटा क्लोज ड्युरिंग द डे टाइम टू रिड्यूस द ट्रान्सपिरेशन. सिंपली या प्लांटमध्ये काय केलं जातं, स्टोमॅटा जे आहे ते क्लोज केले जातात दिवसाच्या वेळेला, जास्त टेम्परेचर असेल त्यावेळेला ट्रान्सपिरेशन होऊ नये म्हणून. अँड दे कॅन ओपन दिअर स्टोमॅटा ॲट द नाईट टाइम्स. मग नाईट हावर्सला या ठिकाणी गॅसेसचे एक्सचेंज आपल्याला या प्लांटमध्ये झालेलं पाहायला मिळतं. म्हणजे कार्बन डायऑक्साईड जो आहे हा कार्बन डायऑक्साईड रात्रीच्या वेळेला या प्लांटमध्ये ॲब्झॉर्ब केला जाईल. अँड दिस इज द कॉन्ट्रास्ट टू मेजॉरिटी ऑफ द प्लांट्स इन विच स्टोमॅटा ओपन्स ड्युरिंग द डे अँड ड्युरिंग दे आर क्लोज इन द नाईट. ओके, म्हणजे बाकीच्या इतर प्लांटपेक्षा हे कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर आहे, वेगळं आहे. बरं, आता आपलं पाहायचं आहे की ॲक्च्युली कॅम्प पाथवे किंवा क्रॅसुलॅसियन ॲसिड मेटाबॉलिझमच्या पाथवेनं डार्क रिॲक्शन किंवा फूड फॉर्मेशन कसं होतंय प्लांटमध्ये. अगदी सोपं आहे पहा. यामध्ये काय होणार आहे, कॅम्प प्लांट जे आहेत बोथ लाईक C4 अँड C3 पाथवे दे ऑपरेट्स इन दी मेसोफिल सेल्स. दोन्ही प्रकारचे पाथवे या प्लांटमध्ये झाले आपल्याला पाहायला मिळतात. C4 पण आणि C3 पाथवे दोन्ही या ठिकाणी होतात. सो these plants does not show scan anatomy, but C4 pathway operates during the night and when stomata are closed, and C3 pathway which is operate during the daytime when stomata are closed. Okay, रात्रीच्या वेळेला ज्यावेळेला स्टोमॅटा ओपन असतात त्यावेळेला C4 पाथवे यामध्ये झालेला पाहायला मिळतो, आणि दिवसाच्या वेळेला मात्र स्टोमॅटा जेव्हा क्लोज असतील त्यावेळेला आपल्याला C3 पाथवेनं फोटोसिंथेसिस किंवा डार्क रिॲक्शन झालेले दिसते. So in this, carbon dioxide which is accepted and oxygen which is liberated during the night times, दोनही प्रक्रिया या रात्रीच्याच वेळेला झालेल्या आपल्याला दिसतात. कार्बन डायऑक्साईडचं ॲब्झॉर्प्शन आणि त्याचबरोबर तयार झालेला जो काही ऑक्सिजन असेल, हा दोन्ही ऑक्सिजन जो आहे तो लिबरेट केला जातो रात्रीच्याच वेळेला. मग आता होते कसं पहा, स्टेप बाय स्टेप. फर्स्टली ड्युरिंग दी नाईट हावर्स वेन स्टोमॅटा आर ओपन, रात्रीच्या वेळेला ज्या वेळेला स्टोमॅटा ओपन असणार आहेत त्यावेळेला ॲटमॉस्फिअर मधला कार्बन डायऑक्साईड विच इज एंटर थ्रू द स्टोमॅटा अँड इट विल कंबाईन्स विथ दी फॉस्फोइनॉल पायरुविक ॲसिड. बरोबर, जसं की C4 प्लांटमध्ये झालं होतं तसं रात्रीच्या वेळेला C4 सायकल या ठिकाणी परफॉर्म झालेली आपल्याला पाहायला मिळेल. सो फर्स्टली दी कार्बन डायऑक्साईड इज कंबाईन्स विथ फॉस्फोइनॉल पायरुविक ॲसिड अँड इट विल फॉर्म 4 carbon containing compound that is oxaloacetic acid in presence of phosphoenol pyruvate carboxylase enzyme. पहा काय होतंय, सुरुवातीला ज्या वेळेला रात्रीची वेळ आहे, रात्रीच्या वेळेला स्टोमॅटा ओपन होणार आहेत आणि त्या ओपन झालेल्या स्टोमॅटाच्या थ्रू हा कार्बन डायऑक्साईड एंट्री करेल. एंट्री केल्यानंतर किंवा तो ॲब्झॉर्ब केल्यानंतर कार्बन डायऑक्साईड जो आहे तो कार्बन डायऑक्साईड
फॉस्फोइनॉल पायरुविक ऍसिडनं पहिल्यांदा ऍक्सेप्ट केला जातो आणि मग पुढे दॅट विल बी कन्व्हर्टेड इनटू ऑक्झॅलो ऍसिटिक ऍसिड. दॅट विल बी कन्व्हर्टेड इनटू ऑक्झॅलो ऍसिटिक ऍसिड फर्स्ट. त्यानंतर याच पॅलिसेडमध्ये मेसोफिल सेल आहे सगळ्या काही. हा इथं काही कुठल्या बंडल सेल नाही किंवा काय नाही. तर याच मेसोफिल सेलमध्ये ऑक्झॅलो ऍसिटिक ऍसिडचं पुन्हा कन्व्हर्जन मॅलिक ऍसिडमध्ये होईल. बरोबर, जसं आपण मागे बघितलं होतं C4 पाथवेमध्ये. इन प्रेझेन्स ऑफ NADPH किंवा NADH2 दॅट विल कन्व्हर्टेड इनटू मॅलिक ऍसिड. मग हे मॅलिक ऍसिड जे आहे हे रात्रीच्या वेळेला या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये तयार झालेलं आपल्याला पाहायला मिळतं आणि म्हणून मग याला म्हटलंय एक वेगळ्या प्रकारचं ऑर्गॅनिक ऍसिड या ठिकाणी तयार झालं, दॅट इज क्रॅसुलॅसियन ऍसिड. बरोबर, मॅलिक ऍसिड नंतर झालं, पण सुरुवातीला याला क्रॅसुलॅसियन ऍसिड असंच म्हटलं जायचं आणि म्हणून मग या पाथवेला क्रॅसुलॅसियन ऍसिड मेटाबॉलिझम असंच म्हटलेलं आहे. आता C4 मध्ये आणि या कॅम्प पाथवेमध्ये जास्त काही फरक नाही, पण मात्र हे ऍसिड हे सायकल रेग्युलेट होण्याची या ठिकाणी टायमिंग मात्र आपल्याला चेंज झालेला पाहायला मिळतो. हा नाईट आणि डे अशा दोन्ही सिच्युएशनमध्ये झालेला आपल्याला दिसतो. फोटोसिंथेसिस की जे C4 मध्ये फक्त डे कंडिशनलाच होतं. बरं, आता डे कंडिशन आली की या ठिकाणी हे जे काही स्टोमॅटा आहे हे क्लोज होणार आहे. स्टोमॅटा जे ते काय आले, क्लोज झाले. पण मात्र मेसोफिल सेलमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये मॅलिक ऍसिड तयार झालेला आपल्याला या ठिकाणी दिसेल. मग हे जे काय मॅलिक ऍसिड आहे किंवा क्रॅसुलॅसियन ऍसिड आहे दॅट विल अगेन डिकार्बोझाइल किंवा डिकार्बोझायलेशन रिॲक्शन, आणि या डिकार्बोझायलेशन रिॲक्शनच्या थ्रू यातनं कार्बन डायऑक्साईड आणि फ्री होईल आणि दॅट विल कन्व्हर्टेड इनटू पायरुविक ऍसिड. बरोबर, मॅलिक ऍसिड काय होईल, that will reduce into pyruvic acid and where the carbon dioxide is free through the decarbonization process. मग पुन्हा सेम वे हा कार्बन डायऑक्साईड जो काही फ्री झालेला आहे या मेसोफिल सेलमध्ये हा कार्बन डायऑक्साईड वापरला जाईल आणि कॅल्विन सायकल या ठिकाणी रेग्युलेट केलं जाईल. सो दिस कार्बन डायऑक्साईड इज accepted by RUBP, then it will reduce or it will firstly convert it into phosphoglyceric acid. It will reduce to form carbohydrate or glucose. ओके, काय केलं ते कार्बोहायड्रेट किंवा ग्लुकोज मध्ये याचं कन्व्हर्जन केलं जाईल. पायरुविक ऍसिडचं सुद्धा कन्व्हर्जन ग्लुकोज किंवा कार्बोहायड्रेट मध्ये केलं जाईल. अशा प्रकारचे काही कार्बोहायड्रेट पुन्हा नाईट हावर्सला दॅट विल कन्व्हर्टेड इनटू फॉस्फोइनॉल पायरुविक ऍसिड. ठीक आहे, याप्रमाणे हे सर्व काही झालेलं आपल्याला हे कन्व्हर्जन झालेलं पाहायला मिळतं. तर या मेकॅनिझम मध्ये यू कॅन ऑब्झर्व फर्स्टली the oxaloacetic acid is formed, then this oxaloacetic acid undergoes reduction to form that is the enzyme malic acid, that is into acid malic acid in presence of enzyme malic dehydrogenase. ठीक आहे, त्यानंतर accumulation of organic acid it will decreases the pH of cells. त्यानंतर हे काय ऑर्गॅनिक ऍसिडचं एक accumulation होतं आणि त्या या ऑर्गॅनिक ऍसिडमुळे सेलचा पीएच जो आहे तो या ठिकाणी कमी झालेला आपल्याला पाहायला मिळतो. इट विल कॉज द स्टोमॅटा ओपन, आहे की नाही. स्टोमॅटा जे ते ओपन होतील आणि मग ओपन झालेल्या स्टोमॅटामधून मोठ्या प्रमाणामध्ये कार्बन डायऑक्साईड ॲब्झॉर्ब केलं जाईल आणि ही सायकल या ठिकाणी रेग्युलेट होईल. सो लिव्हज ऑफ कॅम्प प्लांट दे ऑल्सो कंटेन एन्झाइम्स ऑफ कॅल्विन सायकल and the carbon dioxide which is fixed the malic acid during the dark period is ultimately converted to hexose or other carbohydrate. म्हणजे थोडक्यात कॅल्विन सायकल परफॉर्म होईल आणि या कार्बन डायऑक्साईडला फिक्स करून यापासून फूड मटेरियल तयार केले जाईल किंवा कार्बोहायड्रेट्स तयार केले जातील. मग त्यानंतर ड्युरिंग द डे टाइम यू कॅन ऑब्झर्व when the stomata are closed and atmospheric carbon dioxide is not available. दिवसाच्या वेळेला काय होते बघा, स्टोमॅटा क्लोज झाले आणि त्याचमुळे ऍटमॉस्फिअर मधला कार्बन डायऑक्साईड जो आहे तो त्या प्लांटमध्ये अवेलेबल होणार नाही. अशा वेळेला मात्र मग जे काही मॅलिक ऍसिड तयार झालेलं आहे या मॅलिक ऍसिडचं कंटिन्युअस डिकार्बोझायलेशन या ठिकाणी होत राहतं आणि यापासून पायरुविक ऍसिड आणि कार्बन डायऑक्साईड तयार होत राहतं. अँड दिस विल कार्बन डायऑक्साईड इज अगेन ऍक्सेप्टेड फॉर द कॅल्विन सायकल. So it is not compulsory pathway if stomata are open during the day. Carbon dioxide may be fixed through the Calvin cycle. म्हणजे या ठिकाणी स्टोमॅटा ओपन असो किंवा क्लोज असो या ठिकाणी कंटिन्युअस या कार्बन डायऑक्साईडचं फिक्सेशन या कॅल्विन सायकल मध्ये झालेलं आपल्याला दिसेल. सो in this photosynthetic rate it is very slow in CAM pathway because of limited supply of carbon dioxide during the day.
and CAM pathway depends on malic acid for carbon dioxide supply. Hence the CAM plant, they are not much efficient in the photosynthesis and they are very slow in their growing. पहा cactus plant, ब्रायोफायलम किंवा ही जी काही प्लांट आहेत अगदी दमादमानं हळूहळू ती वाढलेली आपल्याला पाहायला मिळतात. का तर त्याच्यामध्ये इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये फोटोसिंथेसिस होऊ शकत नाही, राईट. तर हा त्याच्यामधला डिफरन्स आहे आणि याप्रमाणे आपल्याला हे CAM पाथवे झालेलं आपल्याला पाहायला मिळतं. पुन्हा एक थोडक्यात सांगतो. CAM पाथवेमध्ये होतं काय, दोनही मेसोफिल सेलच आहे, म्हणजे मेसोफिल सेल, फक्त फरक पडला डे आणि नाईट टाईमचा. नाईट हावर्सला या ठिकाणी स्टोमॅटा ओपन होतात का, या ठिकाणी ऑर्गॅनिक ॲसिडचं या प्रत्येक सेलमध्ये ऑर्गॅनिक ॲसिड वाढले, कोणते तर याप्रमाणे मॅलिक ॲसिड. ही ॲसिडचं पर्सेंटेज वाढल्यानंतर पीएच जो आहे तो कमी होतो आणि त्यामुळे त्या ठिकाणी पीएच जो आहे तो कमी होईल, बरोबर, ॲसिडिक पीएच होईल आणि त्यामुळे स्टोमॅटा जी आहेत ती ओपन होतात आणि ओपन झालेल्या स्टोमॅटाकडनं कार्बन डायऑक्साईड घेतला जातो. दॅट विल ॲक्सेप्टेड बाय फॉस्फोइनाइल पायरुवेट कन्व्हर्टेड इनटू ऑक्झॅलोॲसिटिक ॲसिड. दिस ऑक्झॅलोॲसिटिक ॲसिड इज कन्व्हर्टेड इनटू मॅलिक ॲसिड, राईट. आणि मग हे जे काय मॅलिक ॲसिड आहे, हे मॅलिक ॲसिड या ठिकाणी स्टोअर केलं जातं रात्रीच्या वेळेला आणि मग याची क्वांटिटी वाढल्यानंतर ज्यावेळेला डे टाईम येईल त्या डे टाईमला ऑर्गॅनिक ॲसिड या ठिकाणी कमी होईल आणि स्टोमॅटा जे ते क्लोज होतात. ओके, स्टोमॅटा क्लोज झाल्यानंतर मग हे जे काही ऑर्गॅनिक ॲसिड आहे की हे जे काही मॅलिक ॲसिड आहे दॅट विल बी डिकार्बोझाईल, त्याचं डिकार्बोझायलेशन होईल आणि त्यातनं कार्बन डायऑक्साईड आणि पायरुवेट जे आहे ते फ्री होईल. त्याचा वापर या ठिकाणी C3 सायकलसाठी केला जाईल आणि याप्रमाणे हे सायकल या ठिकाणी कंप्लीट झालेलं आपल्याला पाहायला मिळतं. अशा प्रकारे हे थोडक्यात CAM पाथवे झालेलं आपल्याला पाहायला मिळतो. एक वेगळ्या प्रकारचं ॲसिड या ठिकाणी तयार होतं स्टोमॅटा ओपन करण्यासाठी, स्टोमॅटा क्लोज करण्यासाठी, आणि मग या दरम्यान हा कार्बन डायऑक्साईड फिक्स केला जातो. आता शेवटी या CAM पाथवेचे बेनिफिट काय आहेत आपल्याला सांगता येतील. तर पहिलं आहे बघा, मोस्ट इम्पॉर्टंट बेनिफिट टू द प्लांट दॅट इज ॲबिलिटी टू लिव्ह मोस्ट लीव्ह स्टोमॅटा क्लोज ड्युरिंग द डे. यामुळे होतं काय, दिवसाच्या वेळेला स्टोमॅटा बंद ठेवण्याची त्या ठिकाणी या प्लांटला चान्स मिळतो, म्हणजे त्या दरम्यान ट्रान्सपिरेशन होत नाही, पण मात्र रात्रीच्या वेळेला या ठिकाणी आपल्याला फोटोसिंथेसिस झालेलं आपल्याला दिसेल. So being able to keep stomata closed during the hottest and driest part of the day, they reduce the loss of water, म्हणजे ट्रान्सपिरेशन कमी होते, evaporation कमी होईल, and they can allow the CAM plant to grow in environment that would otherwise be far too dry, म्हणजे अगदी डेझर्ट कंडिशनमध्ये ह्या प्लांटला ग्रो होण्यासाठी याची मदत झाली आपल्याला पाहायला मिळते. आणखीन काय सिग्निफिकन्स आहेत, तर दीज प्लांट्स आर एबल टू फिक्स कार्बन डायऑक्साईड इन डार्क टाईम, रात्रीच्या वेळेला, अँड दे कॅन सर्वाइव्ह फॉर लॉंगर पिरियड इन लाईट विदाउट कार्बन डायऑक्साईड. दिवसाच्या वेळेला पूर्णपणे विदाउट कार्बन डायऑक्साईड हे सर्वाइव्ह करू शकतात. So the stomata of leaves, they remains closed during the day and open at the night hours. So this is an adaptation to conserve water, since the succulent exhibiting CAM are found in dry habitat. Okay, then during the night hours, carbon dioxide is taken into the leaves through the open stomata, and this limits the photosynthesis. It is also limited by stored organic acid and carbohydrates, causing slow growth of the plant. बरोबर, लिमिटेड स्टोअर आहे ऑर्गॅनिक ॲसिडचं, त्यामुळे या ठिकाणी या प्लांटची ग्रोथ कमी प्रमाणात झालेली पाहायला मिळते, कमी प्रमाणात फोटोसिंथेसिस होते, अँड देअरफॉर CAM प्लांट्स आर जनरली स्लो ग्रोविंग. कॅक्टस म्हणा किंवा ही जी काही प्लांट आहेत ही कमी प्रमाणामध्ये किंवा हळूहळू का वाढतात, त्याच्या पाठीमागचं हे कारण. लास्टली, दे आर ड्रॉट रेजिस्टंट अँड पोजेसेस झिरोफायटिक अडॅप्टेशन्स लाईक थिक फ्लेशी लीव्स. या प्रकारचे अडॅप्टेशन आपल्या या प्लांटमध्ये पाहायला मिळतं. ओके, शेवटी आणखीन एक पॉईंट घेतला होता मी, सिग्निफिकन्स ऑफ फोटोसिंथेसिस, पण मला वाटतं आपल्याकडे वेळ अगदी कमी राहिलेला आहे. तर हे काही सिग्निफिकन्स आहेत बघा फोटोसिंथेसिसचे. फोटोसिंथेसिसचं महत्त्व काय, तर हे या प्रोसेसमधूनच फक्त आपल्याला हा कार्बन डायऑक्साईड ट्रॅप केला किंवा त्याचं युटिलायझेशन झालेलं पाहायला मिळतं. दॅट इज एनर्जी ट्रॅपिंग प्रोसेस. देन सिंथेसिस ऑफ शुगर, फूड मटेरियल याच प्रक्रियेमधून तयार झालेलं प्लांटमध्ये पाहायला मिळतं. ओके, पूर्ण प्लांटला त्याच्या मेकॅनिझमसाठी जे काही फूड मटेरियल आहे